नुकसान भरपाईचे पंचनामे नाही वरून आले ते पंचनामे केले, पंचनामे करून गेले ते फक्त. शेतात नाही आले. नाही शेतात कोणी नाही. पुलावरून बघितलं आणि तिथून पंचनामे केले आणि गेले ते निघून. आता जी सरकार नुकसान भरपाई देणार आहे त्यांनी काय फायदा होईल का थोडाफार? आता काय आम्हाला तर आशा तर वाटणच काय, कोणी हे नाही बी काय आमचं म्हणणं बी काय बाबा तुमचं काय नुकसान झालं काय नाही झालं. आता आश्वासन बी द्यायला कुणी नाही आम्हाला, का तुम्हाला इतकी मदत देऊ, आम्ही तुम्हाला उभा राहू. आता शेतकरीने ह्याच्यातून कसं संकटातून उभा राहायचं? अजून पाऊस यायला लागला, काय हाती यायचं? पेरू बिरू पूर्ण सडून जाते ना आता पावसाने बी. ते फुलवर गेलं, इथं पेरू आहे तिथं महाग लिंबून ये. अक्षरशः आता शेतकऱ्याला दुसरा पर्यायच काय नाही राहिलेला आहे आत्महत्याशिवाय. पैसे आणायचे कुठून आता? आज जर तसा विचार करायला जर गेलं तर कुंभमेळ्यासाठी तुम्ही हजारो कोटी रुपये तिथं खर्च करता आणि आज शेतकरी सगळा हवालदिल झाला. आज शेतकऱ्यांना घरात खाण्यासाठी अन्न नाही राहिलं आणि तुम्ही त्या शेतकऱ्यांसाठी फक्त 220 कोटी रुपये देताय. म्हणजे हा विचार करा, तुम्ही कुंभमेळ्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च करता आणि जो शेतकरी हा पूर्ण ह्याचा का नाही मानला जातो. आज त्यांना उभा करण्यासाठी तुम्ही फक्त 200 कोटी रुपये देताय, 200 ते 250 कोटी रुपये. आज यांचं कसं नुकसान? आज एका शेतकऱ्याचं जर 20 लाख रुपये नुकसान झालंय तर असे किती शेतकरी इथं? आज सिनापट्टा हा पूर्णपणे हा पुराच्या ह्यातमध्ये विळख्यात अडकलेला आहे. त्याला लवकरात लवकर भरपाईचं नुकसान मिळावं एवढीच आमची अपेक्षा आहे, बाकी काही नाही.